महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची पश्चिम महाराष्ट्र विभागाची महत्त्वपूर्ण जनसुनावणी बैठक 29 मे रोजी चेअरमन श्वेताली ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली। या बैठकीत 1 जुलै 2026 ते 30 जून 2029 या कार्यकाळासाठी शेती, पिण्याचं पाणी, शहरी आणि ग्रामीण पाणी पुरवठा, उद्योग तसंच खाजगी जलाशयासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या पाणीपट्टी दराबाबत चर्चा करण्यात आली आहे। आमदार चंद्रदीप नरके यांनी 2026 ते 29 या कालावधीसाठी प्रस्तावित करण्यात येणाऱ्या सिंचन जलदरांबाबत आक्षेप नोंदवत सध्या अस्तित्वात असलेला प्रति हेक्टरी 1350 रुपयांचा दर कायम ठेवण्याची मागणी केली। शेतकरी वर्ग आधीच मोठ्या आर्थिक संकटातून जातोय। महापूर, नैसर्गिक आपत्ती, वाढता उत्पादन खर्च आणि शेतीमालाला मिळत नसलेला योग्य दर यामुळे शेतकरी अडचणीत आहे। त्यामुळे जलदरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ करू नये अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील सिंचन व्यवस्थेची वैशिष्ट्यपूर्ण रचना स्पष्ट करताना आमदार नरके यांनी जिल्ह्यामध्ये कालव्याद्वारे सिंचनाचं प्रमाण अत्यल्प असून बहुतांश शेती ही कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यामध्ये पाणी अडवून खासगी उपसा योजनांद्वारे सिंचित केली जाते असं सांगितलं। जिल्ह्यात 7 खासगी बंधारे असून त्यांची देखभाल, दुरुस्ती आणि बर्गे काढण्याची कामं स्थानिक संस्थांमार्फत केली जातात। या संस्था शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करून शासनाकडे भरतात, त्यामुळे शासनाचा मोठ्या प्रमाणावरती आर्थिक खर्च वाचत असल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं। शेतकऱ्यांना पाणी मीटर बसवण्याच्या सुचवलेल्या प्रस्तावालाही नरके यांनी जोरदार विरोध केला। कोल्हापूर जिल्ह्यात नदीपात्रातून उपसा करून शेती करणारे अंदाजे 5 लाख शेतकरी आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणावरती मीटरची उपलब्धता करणं व्यवहार्य नाही। तसंच दरवर्षी येणाऱ्या महापुरामुळे हे मीटर खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। मीटर सक्तीमुळे शेतकऱ्यांवरती अतिरिक्त आर्थिक बोजा पडणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना पाणी मीटरची सक्ती करू नये अशी ठाम मागणी नरके यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे केली आहे। या बैठकीला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या चेअरमन श्वेताली ठाकरे, विभागाचे अभियंता RD मोहिते, अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कार्यकारी अभियंत्या स्मिता माने, विक्रांत पाटील किणीकर, बाबासाहेब देवकर, आनंदा पाटील, मारुती पाटील, धरण संस्थेचे चेअरमन, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते।